आपणा सर्वांचं मी भगवद्गीतेच्या 199व्या भागामध्ये अतिशय आनंदाने हृदयपूर्वक स्वागत करतो. गेली काही वर्ष आपण ज्ञानेश्वरीतल्या म्हणजेच भगवद्गीतेच्या प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेतो. श्लोक वाचला की आपण माऊलींनी केलेले जे निरूपण आहे ओव्यांच्या माध्यमातून ते प्रत्येक ओवी वाचतो आणि ती ओवी आणि तो श्लोक आपल्या जीवनामध्ये कसा आणता येईल आपल्याला आणि सध्याच्या काळामध्ये तो कसा आपल्यामध्ये आणता येईल असा आपण प्रयत्न करत आहोत. आणि तो प्रत्येक ओवी समजून घ्यायची म्हणून आपल्याला एवढा वेळ लागतोय, कारण मूळ गीतेमध्ये तर 700 श्लोक आहेत. जे असं सांगितलं होतं की ती 45 ते 50 मिनिटांमध्ये त्यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आणि माऊलींनी त्याच्यावरती कितीतरी ओव्या रचल्या, 18 अध्याय. आता सध्या आपण जो बघतो आहोत तो 16वा अध्याय आपण बघतोय सध्या, दैव असुर संपत्ती भाग योग. आणि मग 17वा आणि पुढे 18वा अध्याय आपण यथावकाश बघू. आपण मागच्या वेळेस जो पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकामध्ये होतो आणि पहिल्या श्लोकामध्ये आपण जे पाहिलं की भगवंताने अर्जुनाला 27 दैवी गुण जे आहे ते एक एक गुण घेऊन सांगायला सुरुवात केली. तर त्यावेळी त्यांनी जो पहिला गुण सांगितला तो जो आपण पाहिला होता अभय, दुसरा गुण पाहिला होता अंतःकरण शुद्धता, तिसरा गुण पाहिला होता ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तनिष्ठता म्हणजे समर्पण, परमेश्वराचं ज्ञान मिळवणं आणि योग करणं जे आपण ध्यान धारणा करतो याच्या बद्दल तनिष्ठता. आणि असं करीत असताना आपण 91व्या श्लोकापर्यंत आलो होतो. त्याच्यानंतर आपण पाहिला होता दान हे पाहिलं होतं आणि आपण दम हा जो एक दैवी गुण आहे, दम म्हणजे इंद्रियांचं दमन करणे, त्याच्यापर्यंत आपण आलो होतो. तर तिथे आता आपण 91वा जो ओवी आहे ती आता आपण पाहूया. त्याच्यामध्ये माऊली म्हणतात, आता चित्तापर्यंत सर्वांचा त्याग करून साधकाला प्रवृत्ती संपूर्ण त्या तोडून बाहेर निघून जाते आणि पुन्हा प्रवृत्ती उत्पन्न होऊ नये म्हणून तो 10 इंद्रियांच्या दारात वैराग्याचा आग्रह. आपण काय पाहिलं होतं मागच्या वेळेस, दम हा जो गुण आहे दैवी गुण, हा गुण याचा खरा अर्थ काय पाहिला होता आपण की इंद्रियांमध्ये जी काही वासना निर्माण होते चांगली वाईट, तर त्या वासनेला दाबणे, त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणे म्हणजे दमन करणे, म्हणजे त्याच्यामध्ये न जाणे असं आपण पाहिलं होतं. तर माऊली इथे काय सांगतात की हा जो साधक असतो ज्याला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असतं, हा काय करतो की इंद्रियांची जी द्वार आहे, जसं नाक जर आपण इंद्रिय घेतलं तर नाकाला काही सुगंध हवा असतो, अलग लक्षात. जीभ आहे हे जर इंद्रिय पाहिलं आपण, सतत त्याला काहीतरी बोलायला हवं असतं. तर असे इंद्रियांसमोर ज्यावेळी विषय येतात, आता जिभेसमोर कोणता विषय येईल, कोणावरती तरी टीका करणे, कोणाचं तरी कौतुक करणे, असं काहीतरी जिभेसमोर येईल. ते जर आवश्यक नसेल तर काय करायचं की त्या जिभेचा त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण करायचा, म्हणजेच तिला नामस्मरणाला लावायचं. बसलेलो आपण मीटिंग मध्ये एखाद्या आणि कोणीतरी काहीतरी कोणाबद्दल बोलताय चांगलं किंवा वाईट, तर आपल्याला लक्षात येत आहे की गरजेचं नाही बोल, तर आपण काय करू शकतो, मौन पाळू शकतो, मनातल्या मनात नामस्मरण करू शकतो. त्याचा खूप राग आला तो व्यक्त नाही करायचा तर काय करू शकतो, 1 ते 50 अंक मोजू शकतो, बरोबर आहे. त्या दुसऱ्या भूतकाळातल्या चांगले अडथळा निर्माण करायचं, दमन करायचं त्या इंद्रियांचं. तर माऊली इथे काय सांगतात की असं सर्व चित्तवृत्तींचा त्याग केला करतो साधक आणि तो काय करतो की इतकं वैराग्य आलं असतो त्या इंद्रियासमोर तो वैराग्याचा वारा होऊ देतो त्या इंद्रियासमोर तो काय करतो की वैराग्याचा अग्नी ठेवतो.
म्हणजे तुम्ही कल्पना करा की तुमच्या घरातून किंवा एखाद्या घरातून बाहेर पडायचं आणि त्या फ्लॅटला एकच दरवाजा, 10व्या मजल्यावरचा फ्लॅट आहे. आता त्या दारातच आग लागली तर घरातले लोक बाहेर पडू शकतील का? नाही पडू शकणार. एखादं दुकान आहे, त्या दुकानाला एकच दरवाजा आहे पुढचा शटरचा, तिथेच आग लागली तर लोक बाहेर पडतील का? नाही पण तसं इंद्रियांच्या दारासमोर जर अग्नी ठेवला, वैराग्याचा अग्नी, कोणाचा अग्नी? वैराग्याचा अग्नी, तर ते इंद्रिय काही गडबड करू शकतील का? नाही. डोळे हे जे इंद्रिय आहे यांच्या समोर जर वैराग्याचा अग्नी ठेवला की ते म्हणतील व्हॉट्सअप पाहून टाइमपासच होतो, अर्धा तास पाहून तास निघूनच जातो, मी बघणारच नाही. वैराग्याचा अग्नी, चला आज माझं काय बाकी आहे? नामस्मरण बाकी, आज माझं काय बाकी? देवी स्तोत्र म्हणायचं बाकी, आज माझी ती कादंबरी छान वाचायची बाकी, आज मी इंग्लिश ग्रामर मधल्या नवीन गोष्टी शिकायच्या ठरवलं होतं त्या माझ्या बाकी, आज मी पाककलेमधली गोष्ट शिकायची ठरवली होती, त्या मैत्रिणीकडे मी पाहिलं होतं, मी तिला विचारलं होतं, मी करून नाही पाहिलं ते मी करून पाहिलं. म्हणजे आवश्यक गोष्टी तुम्ही कराल, अनावश्यक गोष्टी तुम्ही करणार नाही. म्हणजेच वैराग्याचा अग्नी तुम्ही त्या इंद्रियासमोर ठेवा, असं इथे माऊलींनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे ते काय करताय की तुम्ही नेमकं काय करावं हे आपल्याला या निरूपण करताना ते सांगत आहेत. असं वैराग्याचं जर अग्नी आपण प्रत्येक इंद्रियांसमोर ठेवला, ते पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांच्या समोर तसा वैराग्याचा अग्नी ठेवा. आणि जी पंच कर्मेंद्रिय म्हणजे पाय आहे, हात आहे आणि इतर बाकीचे अवयव यांच्या संबंधात तसा वैराग्याचा अग्नी ठेवला, त्या 10 इंद्रियांकडून चांगलीच कर्म होतील आणि आपली मनोवृत्ती ही अध्यात्माकडे वळेल आणि नको त्या ज्या वाईट गोष्टी करायच्या, रजो कार्य करायचंय किंवा तमो कार्य करायचंय, त्याच्या मध्ये न जाता ते सात्विक कार्य आपल्या हातून होत राहील, असं इथे माऊलींना अभिप्रेत आहे. प्राणायामापेक्षा अधिक खडतर अशी देहदंडाची इतर व्रते ते आचरत असतात त्याला समाधान नाही. आणखीन खडतर व्रते कशी आचारावीत अशी तीव्र इच्छा त्याला आहे. एकूण त्याला दम असे म्हणतात. माऊली काय म्हणतात की प्राणायाम आपण करतो, तुम्हाला तर प्राणायाम माहित आहे, प्राणायामाचे 3 प्रकार पण तुम्हाला माहिती आहे. आणि प्राणायाम केल्यानंतर आपल्या शरीराला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि तो ऑक्सिजन आपण शरीरामध्ये जास्त काळ रोखून ठेवला करताना, किंवा कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो पण काही प्रमाणात रोखला, तर शरीराला जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळे जे शरीरामध्ये बदल होतात त्याला जे फायदे होतात ते आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. ध्यानामध्ये पण आपण प्राणायाम करू शकतो, टप्प्याटप्प्याने प्राणायामाची वेळ वाढवू शकतो, तर ते आपल्याला माहिती. पण प्राणायामापेक्षा खडतर असे तो शारीरिक उपाय करतो, म्हणजे तप करतो. कसं एखाद्या पायावर उभं राहणे, एका ठिकाणी बसून राहणे, दीर्घकाळ नामस्मरण करत राहणे, या प्रकारचे अवघड अवघड तो तप करतो, जेणेकरून इंद्रियांचं दमन होईल, इंद्रियांना इकडे तिकडे धावू देणार नाही, त्याला इंद्रियांचं दमन असे म्हणतात, असं इथे माऊली आपल्याला सांगतायत. तुम्ही जर पाहिलं असेल, बऱ्याच संतांचं चरित्र तुम्ही पाहिलं तर साधनेच्या एका टप्प्यामध्ये सगळ्यांनी काय केलं की तीव्र साधना केली की आता मी मागे हटणारच नाही, तू आता मला भेटतो की नाही, मी मागे हटणार नाही, मी काही झालं तरी मागे हटणार. आणि इतकं दीर्घ म्हणजे 24 तास दिवसाला असतात, 3-4 तास झोपायचं, बाकी 3-4 तास जेवण खावण याच्यामध्ये गेले आणि बाकीचे 16-16 तास साधना करायचं, असं ज्यावेळी लोक करतात त्यावेळी परमेश्वराला समोर प्रकट होण्याशिवाय, म्हणजे आतमधून प्रकट होण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, असं याच्यामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे. अलग लक्षात याच्यामध्ये ते सूचित करण्यात आलं. पुढे ते काय म्हणतात ते ऐकू. आता पुढचा जो गुण आहे दैवी गुण, यज्ञ, हा पुढचा दैवी गुण. दमानंतर यज्ञ या गुणाबद्दल भगवान श्रीकृष्ण बोलतात. तर यज्ञ म्हणजे काय ते आता माऊली आपल्याला ते म्हणतात, तू या स्वरूपाचा आहे असे जाण. आता यज्ञ या शब्दाचा अर्थ काय तोही थोडक्यात सांगतो, तो ऐक. ब्राह्मणांना पुढे करून श्री शुद्धांना पलीकडे ठेवून मध्ये जे क्षत्रिय वैश्य आहेत त्यांना आपापल्या अधिकाराप्रमाणे त्यातील प्रत्येकाने आपल्याला अत्यंत योग्य असे जे देवधर्माचे मार्ग सांगितले असेल त्यात वेदशास्त्रोक्त पद्धतीने ज्याप्रमाणे षटकर्म करणारा ब्राह्मण आणि ब्राह्मणाला नमस्कार करणारा शूद्र हे दोघे आपापल्या आचरणाच्या पाळणुकीने सारखाच याग संपतात, त्या यागाचे त्यांना सारखेच फळ. त्याला तो जो काळ होता माऊलींनी सांगितला, त्या काळामध्ये हा 4 वर्ण पद्धती आपण काही प्रमाणात वापरतो.
हे ब्राह्मणांनी पूजापाठ सांगावे, विधी करावे, यज्ञ याग करून घ्यावे, स्वतः करावे, अध्ययन करावं, लोकांना सांगावं. क्षत्रियांनी समाजाचं रक्षण करावं, राज्य व्यवस्था चालवावी, आणि वैश्यांनी व्यापार उदीम करावा, आणि शूद्रांनी इतरांची सेवा करावी. तर त्याला अनुसरून माऊली काय म्हणतात की ब्राह्मण लोकांनी सगळ्यांकडून हे यज्ञ, पूजा पाठ हे करावे आणि स्वतःही करावे, त्यांकडून करून घ्यावे. वैश्यांनी त्यांचा जो यज्ञ त्यांना सांगितलाय की देवाचं कशा पद्धतीने त्यांनी आचरण करावं, आपला व्यापार सांभाळता, ते त्यांनी करावं, त्यांच्याकरता तो यज्ञ आहे. क्षत्रियांना जे यज्ञ सांगितले गेलेले आहेत ते त्यांनी करावे असं त्यांनी सांगितलं. आणि शूद्र जे त्यांनी त्या काळामध्ये असं होतं की त्यांनी पूजापाठ करून असं म्हटलं गेलेलं होतं, म्हणून त्यांनी इतरांना नमस्कार करावा आणि त्यांची सेवा करावी, अशा तऱ्हेचे यज्ञ करावेत असं माऊली म्हणतात. पण आताच्या याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. आपण बघतो की सगळ्यांना सगळ्या गोष्टी करण्याचा अधिकार निर्माण झालेला आहे समाजामध्ये. तो बदल झाला आणि तो चांगला बदल आहे. तो थोडक्यात काय आहे की आपण यज्ञ हा केला पाहिजे. जे आपलं दैनंदिन कर्म ते देखील एक यज्ञच आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि जो ठरवून यज्ञ आपण करतो एखाद्या देवदेवते करता, जसं गणेश जयंतीला आपण गणेश याग करतो किंवा मुहूर्त पाहून गणेश याग करतो किंवा श्री दत्त याग करतो आपण, हे वेगवेगळ्या देवीचे नवचंडी करतो, शतचंडी करतो आपण, वेगवेगळे हवन करतो, हे सगळे यज्ञामध्ये मोडतात. सोमयज्ञ एक असतो. हे सगळे यज्ञ जे आहे, या यज्ञाच्या क्रिया करून देवतांना प्रसन्न करून घेतलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आणि ते म्हणतात की सगळेजण आपापल्या परीने यज्ञ किंवा याग करतात आणि सगळ्यांना त्यांनी केलेल्या यज्ञाचे त्याप्रमाणे सारखी फळं मिळतात. तर याचा दुसरा अर्थ काय, यज्ञ करायला पाहिजे का आपण? तर आपण सगळ्यांनी यज्ञ वर्षातून एखाद दोन यज्ञ आपल्या हातून झाले पाहिजे. प्रत्येक कुटुंबाने असं ठरवलं पाहिजे की वर्षातून एकदा मी गणेश याग करेल किंवा मी दत्त याग करेल किंवा मी यावर्षी गणेश याग केला तर पुढच्या वर्षी मी नवचंडी करेल, त्याच्या पुढच्या वर्षी मी दत्त याग करेल. यज्ञ करण्याकरता जो एखाद दुसरा दिवस लागतो तो वर्षभरातून आपण काढला पाहिजे आणि यज्ञ याग हा केला पाहिजे, असं मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. ते पुण्यकर्मांपैकी एक कर्म आहे. दान हे जसं केलं पाहिजे तसं यज्ञ कर्म जे आहे ते टाळलं नाही पाहिजे, ते माणसाने नियमितपणे केलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. आणि यज्ञाचा खर्च जर तुम्हाला कमी हवा असेल तर जेव्हा सामुदायिक यज्ञ होतात मंदिरांमध्ये त्यावेळी आपण ते करावे, त्यामुळे तो खर्चही तुम्हाला करू शकतो आणि आपण आणि आपल्या कुटुंबियांच्या हातून एक यज्ञ सहजगत्या होऊन जातो. पुढे माऊली काय सांगतात की ब्राह्मण यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रही 6 कर्मे करतो आणि शूद्र केवळ त्या ब्राह्मणाला नमस्कार करतो. पण दोघांनी आपापला विहित धर्म पाळल्यामुळे सारखेच फळ देणारा यज्ञ निर्माण होतो. ब्राह्मणांना त्या काळामध्ये जे काय अधिकार दिले होते, यज्ञ करणे, यज्ञाची माहिती सांगणे, अध्ययन करणे, स्वतः अध्यापन करणे आणि दान करणे, दान घेणे, प्रतिग्रह म्हणजे दिलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार करणे, तसे शूद्रांना काही कामं सांगितलेली होती. तर प्रत्येकाने आपापली कर्म केली तर त्याच्यापर्यंत एक यज्ञच होतो असं इथे माऊली सांगतायत आणि त्याचं प्रत्येकाला हे मिळत असतं. पण आता काळ बदललेला आणि बदललेल्या काळामध्ये जसं मला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांना सगळे अधिकार या बाबतीमध्ये प्राप्त झालेले. आणि आपण जर संतांच्या जीवनाकडे पाहिलं तर वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे संत निर्माण झाले. पूर्वी जर पाहिलं आपण तर राजाच्या घरी हा अवतार जन्माला घेत असे, जन्म घेत असे. म्हणजे श्रीराम पाहिलं, श्रीकृष्ण पाहिलं, अलीकडच्या काळामध्ये पाहिलं, माऊलींच्या काळामध्ये पाहिलं तर माऊली हे कुलकर्णी घराण्यामध्ये जन्माला आले. त्यांचं आडनावच कुलकर्णी होतं मुळात. आणि इतर जे संत होते ते जर पाहिले शिंपी, नंतर सोनार, वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळे संत हे जन्माला आले असं आपण बघतो. तर देवाने असं का केलं तर सर्वांच्या हृदयामध्ये एकच परमात्मा आहे आणि साऱ्यांमध्ये एकच परमात्मा वास करतो हे कळावं, द्वैत भाव जावा म्हणून हे सगळं घडून आणण्यात आलं. हे आपण त्याच्यामधला भाग लक्षात घ्यायला पाहिजे. जातीभेद जो आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे, सगळ्यांमध्ये जातीभेद जो आपण करतो त्याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, म्हणून तशा प्रकारचे अवतार हे घेण्यात आले.
पुढे काय म्हणतात ते पाहूया. त्याप्रमाणे आपापल्या अधिकाराचा विचार करून सर्वांचे यज्ञ करणे, परंतु त्यात त्या यज्ञाचे आचरण करण्यात फला आशेचे विष घालवणे. माऊली म्हणतात प्रत्येकाने आपापलं कर्म करावं, यज्ञ करावे, बरोबर, पण महत्वाची अट काय की फल आशा, यज्ञापासून मला अमुक फळ दे असं यज्ञाच्या बाबतीत करण्याऐवजी निष्काम भावनेने आपण यज्ञ केला पाहिजे. फळाच्या आशेचं विष त्याच्यामध्ये आपण घालवू नये. की काय असतं की कुठलंही कर्म, यज्ञ असो किंवा कुठलंही पवित्र कर्म किंवा दैनंदिन जी कर्म आपण करतो त्या कर्मामध्ये जसं आपण निष्काम कर्मयोग शिकलोय, जे जीवनाचं सार आहे, जे परमेश्वराच्या प्राप्तीचं सार आहे, ते काय सांगितलं जातं की कर्म करण्याचा अहंकार असला नाही पाहिजे आणि कर्माच्या फळाच्या बाबतीमध्ये आसक्ती असली पाहिजे. या दोन गोष्टी ज्यावेळी आपण टाळतो आणि कर्म कर्तव्य भावनेने करतो, अतिशय कुशलतेने करतो, जास्तीत जास्त कुशलता वापरून करतो आणि कर्माचं फळ जे काय असेल ते परमेश्वरावर सोडून देतो, व तू देशील ते मला मान्य आहे. या दोन गोष्टी केल्यामुळे जीवन शांत, समाधानी, आनंदी होतं. हे त्यातलं गुपित परत माऊली आपल्याला सांगायचं. पूर्वीच्या पण अध्यायांमध्ये त्यांनी आपल्याला ते सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग आपण पाहिलं, त्याच्यातलं मुख्य हेच आहे. जर तुम्ही अहंकार ठेवला ना तर काही दिवसांनी त्या गोष्टी नाहीशा होतात. मारेल्या गोष्टी असत, यश असतं, ते नाहीस होतं. फळाची खूप अपेक्षा ठेवून कर्म केलं तर ते पण चुकीचं होतं. सगळ्या प्रकारचे स्किल वापरायला पाहिजे, प्लॅनिंग केलं पाहिजे, योजना केली पाहिजे, सगळं काही करा तुम्ही, पण फळाची जी अपेक्षा ती न ठेवता ती परमेश्वरावर सोडून द्या. त्याचं दुसरं कारण काय माहितीये का, आपण जर सारखा फळाचा विचार करत राहिलो तर त्या कामामधलं आपलं स्किल जे असतं ना ते निघून जातं. अलग लक्ष, तर कामामध्ये जर लक्ष पाहिजे असेल, एकाग्रता हवी असेल, तर फळाकडे न बघता आपण काय बघायला पाहिजे की काम कसं चांगलं होईल, त्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, तसेच देहाच्या हातून होणाऱ्या कर्माच्या कर्तेपणाचा अहंकार उत्पन्न होऊ दे, पण तू वेदाने करायला सांगितलेल्या कर्माच्या विधानांना आपण स्वतःच ठिकाण म्हणू. माऊली तेच सांगतात की जे काही कर्म करताय त्याचा अहंकार निर्माण होऊ देऊ नका आणि वेदांनी जी काही कर्म सांगितलेली आहे त्याचं ठिकाणच आपण होऊ दे, म्हणजे आपण ती सगळी करावीत, पाळावीत असं त्यांना इथे सांगायचं आहे. पुढे ते म्हणतात, अर्जुन अशा प्रकारचे लक्षण असेल व सर्वांच्याच आचरणात येणार हा यज्ञ असे समज. हा यज्ञ म्हणजे मोक्षाच्या वाटेवरील माहितीगार वाटाळे. ते काय सांगतात की अशा रीतीने जर आपण यज्ञ केला, दैनंदिन कर्म केले, हा जो यज्ञ आहे हा म्हणजे मोक्षाची वाट दाखवणारा यज्ञ आहे. हा काय मोक्षाची वाट दाखवणारा वाटाडा आहे. जसं आपण जंगलामध्ये गेलो फिरायला आणि आपण जर वाट चुकलो तर जंगलाची माहिती असणारा एखादा माणूस आपल्याला भेटतो, तो सांगतो की नेमकं कोणत्या दिशेला तुम्ही जा. आता गुगल मॅप वगैरे आलेला आहे, भाग वेगळा आहे, पण जिथे नेटवर्क नाहीये, गुगल मॅपही चालत नाही आणि आपल्याला एखादं गल्लीबोळात घर शोधायचं आणि कोणीतरी आपल्याला माहिती सांगतो, वाटायला भेटतो, आपण सहज शोधू शकतो. तसं मोक्ष जो आहे त्याचा जर वाटाडा कोण असेल तर हे निष्काम भावनेने केलेलं कर्म हा त्याचा वाटाडा आहे. तो आपल्याला मोक्षापर्यंत घेऊनच जातो. हे गुपित इथे माऊली आपल्याला सांगतात. याच्यापूर्वी त्यांनी काय गुपित सांगितलं होतं आपल्याला की जे आपण दान करतो ते काय की मोक्षरूपी जो भूमिगत ठेवा आहे, मोक्षाला जर भूमीमध्ये ठेवलं तर तो भूमिगत ठेवा दाखवण्याचं काम कोण करतं, दान करतं. हे दान आणि हे निष्काम कर्मयोग किंवा निष्काम यज्ञ, फल अपेक्षा न अहंकार न ठेवता केलेला यज्ञ, या दोन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत तुम्ही लक्षात घ्या. आणि आपण तसं करतो की याचा आपणच अवलोकन करायला पाहिजे. म्हणून काय असतं की सत्संग एकदा आपण केला ना तो परत परत ऐकायला पाहिजे. तो परत परत ऐकल्याने काय होतं, आपण काही गोष्टी विसरून गेलेलो असतो त्याच्यातल्या, त्या परत आपल्या लक्षात येतात आणि आपल्याला असं जाणवतं की अरे आपण एक गोष्ट विसरून गेलो होतो बरं, काही अचानक आला. पण सतत सतत अचानक आणण्याने ती पक्की मनामध्ये बसते, सबकॉन्शियस माइंड मध्ये जाते आणि ती सबकॉन्शियस माइंड मध्ये गेल्यानंतर ती आपली सवय बनते आणि या चांगल्या सवयीमुळे आपलं ते संस्कार होतात आणि चांगल्या संस्कारामुळे यश मिळतं आपल्याला. आलं लक्षात. म्हणून सातत्याने सत्संग हा आपण केला पाहिजे. पुढे ते म्हणतात, आता चेंडू जमिनीवर आपटावायचा तो चेंडूने जमिनीला मारण्याकरता नव्हे
तर चेंडूला उशी घेऊन तो आपल्या हातात यावा म्हणून. अथवा शेतात बी फेकायचे, ते केवळ बी फेकणे नसतं तर त्या फेकण्यात पिकावर नजर असते, किंवा ठेवलेली वस्तू दिसावी म्हणून कोणी झाले तरी देवाचा आदर करतो, किंवा झाडाच्या फांद्यांना फळे लागावेत म्हणून त्याच्या मुळाला पाणी घातले. आता या दृष्टांताचा विस्तार होय. आपले मुख पाहण्याकरिता वारंवार विविध प्रकारांनी मोठ्या आपुलकीने आरसा जसा स्वच्छ करावा लागतो, त्याप्रमाणे वेद प्रतिपाद्य जो ईश्वर आहे तो इंद्रियगोचर होण्यासाठी वेदाचा नित्य अभ्यास करायचा आहे. आता पुढचा जो गुण आहे तो त्यांनी सांगितलाय स्वाध्याय. यज्ञानंतर काय गुण सांगतात? स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? की स्वतः अध्ययन करणे, त्याला स्वाध्याय म्हणतात. मी आपण काय स्वाध्याय करायचा आपल्याला सगळ्यांना? तर आपल्याला अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा आहे? तर माऊली सांगतात अभ्यास जे ध्यानधारणा आहे, नामस्मरण आहे, आणि जे दैनंदिन कर्म आपल्याला दिलेलं आहे ते कर्म स्किलफुली करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे की त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये सातत्य यायला पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीचा ध्येय ठेवून अभ्यास केला आपण तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. इथे माऊलींना सांगायचं. म्हणून माऊली काय करतात की अभ्यासाचे काही उदाहरणं देतात. ते म्हणतात आपल्या हातामध्ये चेंडू आहे, तो जमिनीवर आपण असा टाकतो, तो जमिनीला मारण्याकरता टाकतो का नाही, तो उसळीहून परत आपल्या हातात यावा म्हणून आपण चेंडू टाकतो. तुम्ही सगळ्यांनी इकडे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, हे तुम्हाला विषय कळेल असं मला वाटतंय तुमच्या चेहऱ्यांकडे पाहून. तर चेंडू असा आपण जमिनीवर जेव्हा टाकतो तर तो जमिनीला मारण्याकरता टाकत नाही, तो उसळून आपल्या हातात यावा म्हणून टाकतो. तशी ती आपण प्रॅक्टिस करतो आणि ते स्किल तयार होतं आपल्याला. जसं खेळाडू, तुम्ही बास्केटबॉलचे खेळाडू पाहिले असेल, ते टप्पे टप्पे करत कसं चेंडू टाकतात, तर तो एक अभ्यास आहे. तसं दुसरं ते काय म्हणतात की आपण शेतामध्ये बी टाकतो, तर बी टाकतानाचा हेतू काय असतो की भरघोस पीक यावं, ठराविक अंतरावर, ठराविक वाफ्यांमध्ये ते बी पडलं पाहिजे अशी आपली इच्छा असते, आणि नांगरलेल्या ठिकाणीच बी पडलं पाहिजे. त्या हेतूने आपण बी टाकतो की ज्या हेतूने ते भरघोस पीक यावं. तसंच ते म्हणतात की एखादी वस्तू दिसायला पाहिजे घरामध्ये अंधारामध्ये म्हणून आपण दिव्याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास जर केला, स्वाध्याय केला, नियमित ध्यानधारणा केली, नियमित नामस्मरण केलं, वर्षातून एका दुसरा यज्ञ केला, आणि हे जे 27 दैवी गुण सांगण्यात आलेले आतापर्यंत त्यातले आपण काही पाहिले, हे जर दैवी गुण, दान, यज्ञ हे तुम्ही आचरणामध्ये आणले तर तुमच्या जीवनामध्ये तो मोक्षाचा दिवस लांब नाहीये. आणि म्हणून सातत्याने स्वाध्याय केला पाहिजे. स्वाध्याय म्हणजे स्वतः अभ्यास करणे, असं इथे माऊली सांगतात. ते पुढे काय सांगतात की झाडाच्या मुळांना आपण पाणी देतो, तर आपण एक हेतू ठेवून पाणी देतो की झाडाला चांगली फुलं यावी, चांगली फळं यावी, आपला हेतू असतो. तसं का नाही? तसं स्वाध्याय, स्वतः अभ्यास करण्यामध्ये, ध्यानधारणा करण्यामध्ये हेतू ठेवून करणं काही चुकीचं नाहीये. की परमेश्वरा तुझ्या प्राप्ती करता मी करतोय, किंवा संसारामधली जी आपण कर्म करतोय, जी निमित्तिक आणि संसारामध्ये जे अर्थार्जनाकरता जी कर्म केली जातात ती पण आपण परमेश्वराला सांगून करतोय की या हेतूने मी करतोय, पण फळाची मी अपेक्षा ठेवत नाहीये आणि कर्तेपणाचा अहंकार पण ठेवत नाही, पण मी हे कर्म करतोय. तर स्वाध्याय जो आहे तो नियमित झाला पाहिजे असं इथे माऊलींना सांगायचं. आणि मग याच्यावरून आपण असं बघायला पाहिजे की आपण सगळेजण नेहमी स्वाध्याय करतो का? आपणच आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत असतं. पुढे ते म्हणतात की जसं तुम्ही अजून एक ते उदाहरण देता की आपला चेहरा आपल्याला स्वच्छ दिसायचा असेल तर आपल्याला आरसा नेहमी पुसायला लागतो, त्याच्याशिवाय आरशामध्ये आपल्याला स्वतःचा चेहरा स्वच्छ दिसत नाही. त्याप्रमाणे साधना आपण नियमित केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या, असं इथे माऊली आपल्याला अजून आरशाचं उदाहरण देऊन सांग. मग ते पुढे म्हणतात की वेदांनी सांगितलेला, वेदांनी प्रतिपाद्य केलेला जो ईश्वर आहे, जो इंद्रियांमुळे आपल्याला कळू शकत नाही, इंद्रियांच्या पलीकडे असलेला जो ईश्वर आहे, तो कळण्याकरता आपण नित्यपणे वेदांचा किंवा वेदांनी सांगितलेले जे उपाय आहेत, नामस्मरण आहे, ध्यानधारणा आहे, यज्ञ याग आहे, दान धर्म आहे, हे आपण आचरणात आणले पाहिजे. अहिंसा वगैरे तत्व आपण आचरणात आणली पाहिजे. आणि मग आपल्याला जीवनामध्ये आनंद निर्माण होतो, सुख निर्माण होतो, शांती निर्माण होते, आणि ईश्वराची प्राप्ती आपल्याकरता लांब नसते, असं माऊली इथे सांगतात. त्यावर कोणता गुण पाहिला आज? यज्ञ हा एक गुण पाहिला, त्याच्यावर दमन करणे इंद्रियांचा हा गुण पाहिला, नंतर यज्ञ हा गुण पाहिला, आणि आता आपण स्वाध्याय हा गुण पाहिला.
पुढे ते म्हणतात, ब्रह्मप्राप्तीसाठी ब्राह्मणांना वेदातील ब्रह्मसूत्राचा अधिकार असा जो भेद येथे केला आहे याबाबत 13व्या अध्यायात चर्चा केली. त्यांना ज्या उपनिषदाच्या अध्ययनाचा विधी उपण्याचा अधिकार आहे अशा त्रैवर्णी करताच आहे इतरांनी पवित्र स्तोत्रे म्हणावी किंवा नामजप करावे. इथे आता माऊलींनी असं सांगितलं की 13व्या अध्यायामध्ये ब्राह्मणांना काय अधिकार आहे ते मी सांगितलेलं आहे, किंवा त्यांना काही उपनिषदांचा अभ्यास करायला सांगण्यात आलेलं आहे आणि काही उपनिषदांचा अभ्यास इतर वर्णियांनी करून असं सांगितलेलं आहे, त्याने नामजप करा. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता आपण सगळेजण सगळ्या गोष्टी करतो. हा बदल आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, अर्जुना स्वाध्याय ज्याला म्हणतो तो हाच आहे असे भगवंत म्हणे. आता तप शब्दाचा अभिप्राय सांगतो. आता स्वाध्यायाबद्दल सांगून झाल्यानंतर पुढचा जो दैवी गुण आहे तप, तप करणे म्हणजे नेमकं काय ते आता आपल्याला माऊली सांगणार आहे. ते काय म्हणतात, दानधर्म सर्वस्व देऊन टाकणे म्हणजेच त्याचे सार्थक करणे. वनस्पती फळे देऊनच शुष्क होतात त्याप्रमाणे आत्मज्ञानाचा प्रसार करीतच ध्येय झिजवणे यालाच भगवान तप म्हणतात. तपाचं त्यांनी साधं सोपं उदाहरण सांगितलंय की दानधर्मामध्ये जसं आपण सर्वस्व एखादा राजा असो, हरिश्चंद्र राजाची गोष्ट आहे की स्वप्नामध्ये त्यांनी कबूल केलं आणि त्याने आपलं राज्य वगैरे सगळं दिलं, असं पण ऐकतो ती कथा. त्या कथेच्या डिटेलमध्ये आपण जाऊ नये, पण एखाद्याने दानधर्मात सर्वस्व देऊन टाकलं. तसं माऊली म्हणतात की तुम्ही जो तप आहे कुठल्याही प्रकार, तपामध्ये खरं 3 प्रकार आहेत. ते पुढचा जो अध्याय घेऊ ना त्यामध्ये आपण ते पाहू. शारीरिक तप आहे, नंतर मानसिक तप आहे आणि वाचिक तप आहे. शारीरिक तपामध्ये काय येतं, आई वडिलांची वृद्धांची सेवा करणं, गुरुजनांची सेवा करणं, आश्रमामध्ये सेवा करणं, इतरांची निरपेक्ष भावनेने सेवा करणं, हे शारीरिक तपामध्ये येतं. दुसरं दानधर्म करणं हे पण शारीरिक तपामध्येच येतं. मानसिक तप जे असतं त्याच्यामध्ये आपण मनाने नामजप करत असतो, ध्यानधारणा करीत असतो, ते मानसिक तप झालं. तिसरं तप काय आहे की जे वाचिक तप आहे की नामाचा आपण उच्चार करतो आहे आणि देवाचे स्तोत्र मंत्र वाचतोय, ते वाचिक तप झालं. तर सातत्याने तप करणे, तप करणे तपन करणे, एखादी गोष्ट तापवणे म्हणजे शरीराला तापवून ती गोष्ट प्राप्त करणे त्याला तप म्हणतात, साध्या भाषेमध्ये सांगायचं तर. तिथे ते माऊली वनस्पतींचं उदाहरण देतात की वनस्पती काय करतात की आपली फळं पानं फुलं सगळं देऊन स्वतः शुष्क होतात. मग एक प्रकारे ते तपच करत असतात. जे त्याला पाणी टाकणार नाही त्याला देखील देतात, जो काळजी घेत नाही त्याला देतात, जो काळजी घेतो त्याला पण देतात. तर हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दुसरं माऊली म्हणतात की आत्मज्ञानाचा प्रचार करीत असताना स्वतःचा ध्येय झिजवणे याला तप. आता आत्मज्ञानाचा तप गुरु मार्गी जे लोक असतात ते काय करतात की आत्मज्ञानाचा सातत्याने प्रचार प्रसार करीत असतात आणि आत्मज्ञानाचं दान करणं श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. हे जे आपल्याला मिळालंय आत्मज्ञान ते इतरांना देणं हे श्रेष्ठ तप आणि श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. पण साधक काय करू शकतात, तर साधक असं करू शकतात की आपल्याला दीक्षा मिळाली, आपल्या जीवनामध्ये बदल झाले, त्या सुगंधाचा ठेवा आपण इतरांनाही वाटला पाहिजे. आणि साधक असा विचार करू शकतात की मी आत्मज्ञान मिळवण्याकरता माझ्या गुरुंनी सांगितल्याप्रमाणे साधना करतो, मी ज्ञानेश्वरीचा सत्संग अटेंड करतो, मी दान धर्माचे जे कार्यक्रम होतात आमच्या आश्रमातर्फे त्याच्यामध्ये यथाशक्ती भाग घेतो. हे आपण एखाद्याला सांगून ज्याची त्याच्यामध्ये आवड आहे असा माणूस बघून आपण असं ठरवलं की नाही मी दर महिन्याला 5 लोकांना सांगेल आणि 5 लोक नवीन मी या आपल्या याच्यामध्ये जोडेल. तर तुम्ही 10 लोकांना सांगाल त्यावेळी 5 लोक भेटतील आणि तुम्हाला कळून येईल की यांना सांगून काही उपयोग होत नाही. एक प्रकारचं तप आहे, इतरांना चांगल्या मार्गामध्ये आणणं आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल करणं हे तप आहे. हे तप आपण सगळेजण करू शकतो. आपल्याला जो साधक दुसऱ्या माणसाला याच्यामध्ये आणेल त्याला, त्या साधकाला त्याच्याकडून काहीच नको आहे, त्याला फक्त हे ब्रह्मज्ञानाच्या गाठोड्यापर्यंत त्याला नेऊन ठेवायचंय. गुरु पुढचं काम करणार आहे आणि गुरुंना पण त्या साधकाकडून, नवीन आलेल्या साधकाकडून काही नको आहे. फक्त एक आत्मिक समाधान सगळ्यांना लाभणार आहे की आम्ही लोकांना चांगल्या मार्गात आणलंय आणि त्यांच्या जीवनामध्ये बदल झाले. हे तर पण तुम्ही सगळेजण करू शकतात.
अथवा धूप आपण जाळून घेतो आणि इतरांना सुगंध देतो. सोन्या अग्नीत तापवले असता त्याच्या प्रत्येक वजनात घट येते, पण त्याचा कस वाढतो. किंवा कृष्ण पक्षात चंद्र एकेका कलेने कमी होतात. त्याप्रमाणे अर्जुन, आत्मा अनुभवाच्या विकासासाठी प्राण, इंद्रिये, शरीर यांची जी आटणी करायची, त्यास आत्मप्राप्तीच्या मार्गात जे झिजण होते तप. आता माऊली परत याचं उदाहरण आपल्याला समजून सांगतात. ते काय सांगतात की आपण धूप जाळतो घरामध्ये, तो धूप स्वतःला जाळून घेतो पण इतरांना सुगंध देतो. एक प्रकारे धूप काय करतोय, तप करतोय. पुढे ते काय म्हणतात की सोनाराकडे आपण गेलो तर तो सोनं तापवतो, वितळून त्याच्यातले हिनकस गोष्टी काढतो आणि ते अधिकाधिक शुद्ध होतं, त्याचा कस वाढतो. असं तो कितीतरी वेळा करतो, मग शुद्ध सोनं आपल्याला मिळतं, त्याचा कस वाढलेला. सोनवल्या तापवल्यानंतर त्याचा कस वाढतो. आलं लक्षात? तसं आपणही स्वतःला तपन केल्याशिवाय आपल्याकडून तप होणार नाही, असं त्यांना इथे सांगायचं. किंवा कृष्ण पक्षामध्ये चंद्र एकेका कलेने वाढतो, हे त्याचं एक प्रकारे तप असतं, असं इथे माऊलींना सांगायचं आहे. तर आत्म अनुभव जो आपल्याला घ्यायचा, आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा, त्याच्याकरता इंद्रियांचं दमन करणे, मनाचा निग्रह करणे, साधना करणे, इतरांना साधनेमध्ये आणणे, हे जे तपन आपण करतो इंद्रियांचं, याला तप असं म्हणतात, असं इथे माऊली आपल्याला सांगताय. आपणही बघायला पाहिजे की असं तप आपण करतोय की नाही करतो. आणि मी तुम्हाला असं सांगेन की हा ठेवा तुम्ही इतरांना द्यायचा जरूर विचार करा. आपल्या मोबाईलमध्ये कामाच्या यादी मी 10 लोकांची नावं लिहा आणि त्यांना आठवणीने याच्यामध्ये आणता येईल का बघा. तुम्हाला आतूनच कळून येईल. जो टिंगल टवाळी करतोय, त्याची चेष्टा करतोय, त्याला सांगू नका. ज्याला आवड त्याला सांगा, पण फोर्स पण नका. पण हा मार्ग कसा आहे, हा मार्ग असा आहे की या मार्गामध्ये स्वेच्छेने लोकांना आणायचं आहे, पण तुम्ही दिशा दाखवू शकता त्यांना. पुढे माऊली म्हणतात की वर सांगितलेल्या तपाच्या स्वरूपापेक्षा अजून जर तपाचे दुसरे सांगणे असेल तर दुधामध्ये हंसाने जशी चोच घालावी तसे आहे. त्याप्रमाणे देह आणि प्राण यांचा संयोग होताना जो विवेक तात्काळ आपला हात घालून त्यांचा वियोग करतो, तोच अंतःकरणात बाळगला पाहिजे. तर माऊली काय म्हणतात की तुम्हाला अजून तपाचं दुसरं उदाहरण मी सांगतो. हंस जो पक्षी असतो, त्याला आपण दूध आणि पाणी जर दिलं तर तो काय करतो, तोच त्याच्यात टाकतो, पाणी पित नाही, फक्त दूध पितो. मग उदाहरण तपामध्ये कसं लागू होऊ शकतं. तर माऊली म्हणतात की तुम्ही ज्यावेळी साधनेला बसता किंवा दैनंदिन नामस्मरण करतात, तर काय होतं की ध्येय आणि प्राण यांच्यामध्ये जुगलबंदी चालू असते. प्राण म्हणजे जीवन जगण्याची ऊर्जा, श्वासोश्वास नाही म्हणते, प्राण म्हणजे जीवन जगण्याची ऊर्जा जी आत्म्यापासून आपल्याला मिळते. आत्मा हाच त्याचं मुख्य कारण आहे. तर आपण काय करतो की स्वतःला देह समजत असतो दिवस, मी अमुक, मी तमुक, मी दमुक, मी दमुक, मलाही खायला आवडतं, मला 7 वाजता चहा लागतो, मग मी 8:30ला जेवण करतो, मग मी वॉक, मी. तर ध्येय आणि आत्मा याच्यामध्ये तुम्ही विवेकाने फरक करा. जसं दूध आणि पाण्यामध्ये हंस फरक करतो, तसं तुम्ही ध्येय आणि आत्मा याच्यामध्ये फरक करा. तुम्ही स्वतः ध्येय नाही आहात, तुम्ही आत्मा आहात, तुम्हीच परमात्मा आहात, हे तुम्ही समजून घ्या. स्वतःला ध्येय, हा ध्येय आज ना उद्या कधीतरी सुटणार आहे. 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी सुटणार आहे. तर आपण ध्येय नसून आपण एक आत्मा आहोत आणि मी माझ्या आत्म्याचं ध्यान करतोय, हा विवेक ठेवा. विवेक म्हणजे चोच झाली याच्यामध्ये, आलं लक्षात. तिने ते वेगळं पण करायला पाहिजे. जसं जसं ध्येय कुठल्या तरी इंद्रिय सुखामध्ये भटकायला लागतो, तसं तसं त्याला विवेकाने बाजूला का आणि कुठे लावा, तपामध्ये लावा की माझी एवढी रोज साधना झाली पाहिजे, एवढी साधना रोज नियमित करेन. असं जे साधक करतात ना, ते साधकच खरे पुढे जातात, तेच आत्मसाक्षात्कार करून घेतात, असं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. पुढे ते म्हणतात, आत्मनात्म विवेकाने देव आत्मा भिन्न आहेत असे ज्ञान मनात सतत तेवत ठेवले पाहिजे. आत्मस्वरूपाकडे महावाक्य जे ज्ञानाने पाहत असतात त्यांचा साक्षात्कार करून घेतो. बघा आता पुढे काय म्हणाले की तो हा जो व्यक्ती आहे आणि सतत ध्येय आणि आत्मा वेगळे, हा विवेक मनामध्ये, विवेक म्हणजे काय, चांगली बुद्धी. विवेक या शब्दाचा खरा अर्थ चांगली बुद्धी, ही बुद्धी ठेवली पाहिजे चांगली, की नाही दोन्ही वेगळे आहेत. त्याचं काय होतं, आपण आयुष्यभर देहाचे लाड करण्याचं आयुष्य घालवतो
आणि मग फार शेवटी कळतं की देहाचे लाड करण्यामध्ये आपण कितीतरी लोकांना दुखून बसलो. आता देह सुटायची वेळ आली आहे, माफी मागण्या एवढा पण वेळ नाही. आणि देहाच्या पलीकडे, इंद्रियांच्या पलीकडे जे आत्मतत्व आहे तिथं आपण समजूनच घेतलं नाही. एवढे मोठमोठे ग्रंथ आपल्या घरी होते, आपल्या वाडवडिलांनी ठेवले होते, गुरूंनी सांगितले, आपण ऐकले पण नाही. आपण सगळं तसंच ठेवून दिलो. आपण विषयांच्या मागे धावत पळत राहिलो. आता आयुष्य तर संपायला आलेलं आहे, असं इथे माऊली सांगतात. पुढे ते काय म्हणतात माऊली, की आत्मस्वरूपाकडे महावाक्य ज्या ज्ञानाने पाहिले असतात त्याचा साक्षात्कार करून घेतो. आता हे फार छान वाक्य आहे, महावाक्य जन. हे काय प्रकार आहे, तर वेदामध्ये 4 महावाक्य सांगितलेले. महावाक्य म्हणजे काय, ते विशेष वाक्य आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या अध्यात्माचा सार दिला. ती 4 कोणती वाक्य आहे इथे माऊलींनी दिली नाही, पण ती आपण सांगतो मी. तर या साऱ्या वाक्यांचा खरा अर्थ काय, की आत्माचं ब्रह्म आहे. त्या आपल्यामध्ये एक आत्मा आहे, अनेक परमात्मा आहे. तो परमात्मा जो सारी सृष्टी चालवतो, ज्याच्यापासून सगळे देवदेवता निर्माण झाले, तुम्हाला सारी सृष्टी दिसते सजीव निर्जीव, तो परमात्मा आपल्यामध्ये असलेला आत्मा एकच आहे. त्याचाच एक अंश आपण आहोत. हे परमसत्य आहे. हे ज्या दिवशी कळतं त्या दिवशी आपल्याला कळतं की आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला. तर हे एकच आहे, या असा अर्थ सांगणारी 4 वाक्य. म्हणजे काय, आत्माचं ब्रह्म आहे, आत्माचं परब्रह्म, हा खरा त्याचा अर्थ आहे. तर ऋग्वेदामध्ये एक वाक्य आहे, प्रज्ञान ब्रह्म. काय वाक्य, प्रज्ञान ब्रह्म. याचा अर्थ काय, की ज्ञान किंवा चैतन्य हेच ब्रह्म आहे. जेव्हा ज्ञान प्राप्त होतं किंवा चैतन्य म्हणजे जी ऊर्जा आहे आपल्यामध्ये, आत्म्याची जी शक्ती, तेच ब्रह्म आहे. ब्रह्म काही वेगळं नाहीये. ज्ञान आणि चैतन्य, ब्रह्म परब्रह्म एकच आहे, हे वेगवेगळे नाहीये. हे साधका तुम्ही लक्षात घे. हे ऋग्वेद आपल्याला सांगतो. म्हणजे वाक्य काय, प्रज्ञान ब्रह्म, हे ऋग्वेदामध्ये सांगितलं. दुसरं ब्रह्मवाक्य काय आहे किंवा दुसरं महावाक्य काय आहे, हे यजुर्वेदामध्ये सांगितलेलं. ते काय आहे, अहम ब्रह्मास्मी. अहम अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे. माझ्या साधनेच्या एका टप्प्यावरती एकदा स्वामी समर्थ आले ध्यानामध्ये, तसे समोर बसले. त्यांची जी मांडी घालून बसायची पद्धत आहे ना, मी मांडी घालूनच बसलेलो होतो. मला ते हे जमत नाही, एकामेकावर पाय ठेवून जे आपण हे करतो ना, ते मला जमत. यातलं मांडी घालूनच बसलो. मग ते मला म्हणाले अहम ब्रह्मास्मीचा उच्चार करायचा. मी म्हटलं बरं. थोडं सुरुवातीला चुकला, मग त्यांनी करेक्ट करून घेतलं. ध्यानात जप चालू आहे, चालू आहे, चालू आहे, चालू आहे. मला खूप कंटाळा आला काही वेळा. बराच वेळ झाला, पायाला खूप कळ लागली. ते नाही नाही उठायचं नाही म्हणे. म्हटलं कळलं नाही, नाही म्हणे बसायचंच आहे. असं खूप वेळ ते चालूच होतं, चालूच होतं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, वेगळं नाही, मीच ब्रह्म आहे. तो परमात्मा मी एकच आहे. अहम ब्रह्मास्मी दुसरं वाक्य. तिसरं वाक्य काय, जे सामवेदामध्ये सांगितलेलं आहे, जे आपल्या आश्रमाचं बोधवाक्य आहे, तत्वमसी. तत तव अशी. तत म्हणजे ते, तव म्हणजे तू असे. ते जे परब्रह्म आहे ते तूच आहे, वेगळं नाहीये. हे सामवेदामध्ये सांगितलं आणि ते आपलं पण आपल्या लोगोमध्ये ते वापरतो, तत्वमसी. अरे, ते तत्व तूच आहे, ते परब्रह्म तूच आहे. आणि चौथं जे अथर्ववेदामध्ये वाक्य आहे, अयमात्मा ब्रह्म. अयमात्मा ब्रह्म म्हणजे माझा आत्माचं ब्रह्म आहे. ब्रह्म जे परब्रह्म आणि माझा आत्मा वेगळं नाहीये. आणि म्हणून गुरु आपल्याला ध्यानाला बसून नामस्मरण करून इतरांची सेवा करून आतमध्ये डोकवायला लावतात. आतमध्ये आपण डोकवतो आणि मग आपल्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे त्याचं आत्मज्ञान किंवा आत्मसाक्षात्कार आपल्याला होतो. इतकं साधं सोपं हे तत्वज्ञान आहे. पण याला गरज काय, बैठकीची गरज आहे. याला गरज काय, गुरूंचा आदेश पाळण्याची गरज आहे. याला गरज काय, वेळ देण्याची गरज आहे. वेळ कुठून येईल, तर विषय इंद्रियांपर्यंत येऊ न देणे म्हणजे इंद्रियांचं दमन करण्यामध्ये आहे. जेवढ्या तुम्ही जास्त अपेक्षा जीवनाकडून ठेवाल, भौतिक अपेक्षा, तेवढे इंद्रिय भटकत राहतील, तेवढे विषय वाढतील आणि तेवढं तुमचं साधनेवरचं लक्ष कमी होईल. आलं लक्षात. गरजा कमी झाल्या की आपोआपच इंद्रियांवरती नियंत्रण यायला लागतं आपलं. हे त्याच्यामधलं सत्य आहे. तर आता आपण इथे थांबूया. आपण सर्वजण आलात, मला उशीर झाला तरी तुम्ही थांबतात, वाट बघतात. खरं वेळेवर यायला पाहिजे, खरी गोष्ट आहे. पण मला यानं त्या कारणाने उशीर होतो. पण उशीर झाला तरी तुम्ही थांबतात, तर तुमच्या हृदयातले श्रीकृष्णाला वंदन करून तुम्ही थांबलात म्हणून तुमचे आभार मानतो.
आणि आजचा सत्संग तुम्ही शांत चित्ताने आहे त्याबद्दल आभार. असंच पुढच्या सोमवारी आपण भेटूया. जय श्रीराम. जय श्रीराम.